तुळशी हार सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा रामकृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी दोहा विठ्ठल भगवा दोहा विठ्ठल भगवा सुख झाले हो नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे हो हो नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे ओ नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे ओ नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे हो 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 नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे हो नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे ओ नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे ओ नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे पुढे पाऊल टाकावे मग पाऊल टाकावे मग पाऊल चरण संतांचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन जाहलो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास जयाची आस पुरवावी धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा भवापासून या दुसरा जोडोनी आकर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिसावे विनंती
तस्मै श्री गुरुदेव नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, माझी माता कृष्ण माझा कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, बंधू तुझा कृष्ण माझा, कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारुण्य माझे गुरु, कृष्ण माझे कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारुण्य उतरले पार भव सिंधू उतरले पार भव सिंधू. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. वंदना वंदना बार बार वंदना, हमारे गुरुदेव को हजार बार वंदना. वंदना वंदना बार बार वंदना 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 बार बार वंदना, हमारे गुरुदेव को हजार बार वंदना. हजार बार वंदना, बार बार वंदना हजार बार वंदना बार बार वंदना हजार बार वंदना वंदना हो वंदना हजार बार वंदना बार बार वंदना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा समस्त संत वृंदांच्या सेवेकरिता निवडलेलं पुष्प जगतवंदनीय जगद्गुरु संत नामदेवरायांच्या शिष्या देवाच्या लाडक्या असलेल्या जनाबाई महाराज आणि जनाबाई महाराजांचा 4 चरणाचा अभंग तुम्ही मातृपितृंच्या सेवेसाठी घेतला. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्याआधी परिहार द्यायचा तो असा, आपल्या या केंद्रशासित प्रदेश सेल्वास या प्रांतामध्ये समस्त भाविकांच्या अथांग प्रयत्नाने विशेषत्वाने कार्यकारी मंडळीच्या थोर परिश्रमाने हा धर्ममंडप उभारण्यात आलेला आहे. या धर्ममंडपाचं आध्यात्मिक क्रांतीचं 2रं वर्ष. विठ्ठल विठ्ठल. या आध्यात्मिक क्रांतीच्या 2ऱ्या वर्षात पहिल्या दिवसाची उत्तम कोटीची सेवा मला पाईक समजून, मला पात्र समजून तुम्ही संतांनी दिली, माझं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. बारकाईने जर विचार करू पाहिला, सनातन संस्कृतीचा हा धर्म आणि या धर्माला टिकवण्यासाठी तुम्ही आपण सगळ्यांनी केलेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नांती आपल्या या धर्म मंडपाचं 2रं वर्ष. जागा बदलली असेल पण विचार बदलले नाहीत, माणसं बदलली नाहीत आणि संतांचं ब्रीद सुद्धा बदललं नाही. विठ्ठल विठ्ठल. बारकाईने विचार करा.
आम्ही या भूतलावावर आलो कशासाठी, आम्हाला या भूतलावावर करायचं काय आणि त्याचं आउटपुट म्हणजे निष्पन्न तरी काय, याचा विशेष आचार संत मांदियाडीमध्ये राहणाऱ्या जनाबाई महाराजांनी पाहिलं आणि त्यांना कळू आलं की भक्ती वाचून या त्रैलोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तरणोपाय नाही. भक्ती करावी लागेल, भक्ती सूत्र समजावं लागेल आणि भक्ती सूत्राखेरीज मात्र जीवन हे सफळ होत नाही. श्रीमंती आदान प्रदान करता येते. कधी एखाद्या श्रीमंत मित्राने गरीब मित्राचा अंगीकार केला तर त्या गरीब मित्राचे सुद्धा दिवस पालटतात, पण भक्त म्हणून ते होत नाहीत. लौकिक व्यवहाराच्या दृष्टीने त्याची कायापालट होते, परंतु ज्या कार्यासाठी हा नरदेह भेटलेला आहे त्या नरदेहाची इति कर्तव्यता त्याला पटत नाही, समजत नाही किंवा तो समजून घेत नाही. म्हणून आंतरिक बदल होत नाही. बाह्यांगाने बदल होईल, परंतु साधूंच्या कार्याने अंतरंगात बदल होतो हे सिद्ध होतं. विठ्ठल मंडप भरपूर पडतील. आता लग्नाचं सीझन आहे नाही का, गल्ली गल्लीत मंडप पडतील, वाड्या वाड्यांमध्ये मंडप राहतील, पण एवढा पीसफुल राहील का मंडप? एवढी शांतता त्या मंडपात राहील का? नाही. त्या मंडपामध्ये सांगणारे भरपूर असतील, ऐकणारे भरपूर असतील, कानात कुजबूज चालू असेल, पण साधूच्या मंडपामध्ये, संतांच्या मंडपामध्ये अनुभवजन्य बोलणारे फक्त एक असतात आणि त्याचा आनंद घेणारे तुम्ही आपण सगळे असतो. विठ्ठला विठ्ठला संतांचा उदीन तेवढ्या करता आहे आणि तो उदीन माझ्या भक्तप्रेमी लाडक्या असलेल्या जनाबाई महाराजांना घडला आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये नामदेवरायांसारखे महापुरुष, आत्मनिष्ठ, ब्रह्मनिष्ठ, क्षोत्रिय, अनुभव संपन्न असलेल्या संतांना शरणागती केली आणि त्यांच्याकडून आपलं जीवन सार्थक करून घेतलं. आणि ज्या वेळेला जीवन सार्थक होतं त्यावेळेला त्या महात्म्यांच्या शब्दात पावर तयार होते, यात संदेह नाही. विठ्ठल आणि ती पावर आजपासून 8 दिवस पर्यंत इथेही राहणार आहे. किती दिवस? किती दिवस? 8 दिवस. त्या पावर मध्ये आपण सुद्धा अनादी काळापासून डिस्चार्ज झालेलो आहोत. किती दिवसापासून? तुम्ही म्हणाल महाराज मागच्या वर्षी चार्ज झालो, पण ती चार्जिंग पूर्ण झाली नाही. ते बघा, अगोदर ते छोटे छोटे मोबाईल निघाले होते नोकियाचे, आता त्या मोबाईलची बॅटरी काढायची आणि आता अँड्रॉइड मोबाईल निघाले त्यांच्यात घालायची. चालेल का? नाही. काळ बदलला महाराज. काळ बदलल्यानंतर पीस बी बदललेत नाही का, मोबाईलचे पीस बी बदलले. त्याच्यात पहिल्या जुन्या मॉडेलची बॅटरी चालणार नाही. ते भंगारवाले येतात, मोबाईल द्या, मोबाईल भंगार मध्ये नाही का. ज्या अर्थी जुनी जी काही रीती आहे, अज्ञानाची जी रीत आहे, तिला खालसा करावं लागतं आणि नव्या रीतीशी आपल्याला जोडून घ्यावं लागतं. तशी साधू महात्मा म्हणतात, तुमच्या आपल्याकडे अज्ञानाची जुनी रीत आहे आणि त्या जुन्या रीतीला खालसा करून नव्या साधूच्या रीतीचा अंगीकार करून घ्या. विठ्ठला साधू रीत सांगण्यासाठी जनाबाई महाराजांनी उद्योग केला. जनाबाई महाराज म्हणतात, आम्हालाही देव फक्त हव्यास होता, पण देव कडत नव्हता. आम्ही हव्यासाने घरदार सोडलं, गंगाखेड सोडून आम्ही पंढरपुरात आलो
आणि पंढरपुरात आल्यानंतर मात्र आम्हाला देव काय ही भानगड कळत नव्हती. आमचं नातं होतं त्या मंदिराशी, मंदिरातल्या मूर्तीशी. परंतु खरा परमात्मा कधी भेटेल, कधी त्या परमात्म्याचा साक्षात्कार होईल, कधी परमात्मा अंजारेल गोंजारेल, कधी परमात्म्याचा वरदहस्त आमच्या डोक्यावर येईल आणि परमात्म्याचं ब्रीद आम्हाला कधी ऐकायला भेटेल, या जाणीवेने परिपूर्ण अंतर्मुख झालेले जनाबाई महाराज अनुताप तीर्थात नाहत होत्या. आणि अशा अनुताप तीर्थामध्ये नाहणाऱ्या जनाबाईंना संत भेटले नामदेवराय. आणि नामदेवरायांनी त्या जनाबाईंचा अंगीकार केला, आपलंस केलं. साधूंचं ब्रीद आहे. साधू महात्म्य म्हणतात, खट या नट या कसे या, पण आमच्या या ज्ञानाच्या ओघामध्ये शुद्ध होऊन जा. काय होऊन जा? शुद्ध. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही कुठे अशुद्ध आहोत, आम्ही शुद्ध आहोत म्हणून मंडपात आलो. अशुद्ध राहिलो असतो तर आलो नसतो. संतांना एकच गोष्ट अभिप्रेत असते. संत महात्मे म्हणतात, तुमच्या आपल्याकडे जरी शुद्धता असली तरी तुकोबराय म्हणतात, अंतरी नाही चांगा, आत चांगलं नाही आपल्या. जरी आपण वरती चट्टी पट्टी एकदम देखणे रुबाबदार असलो तरी आत काळा बाजार चालू आहे. तुम्ही म्हणाल कसला काळा बाजार? दृश्यातला काळा बाजार हा जीवाचा मिटत नसतो, पण साधूंच्या ब्रीदाने तो मिटवण्यासाठी हा अभ्यास असतो. विठाला अगोदर जुन्या काळात, आता अलीकडे ती वस्तू दिसायलाही भेटत नाही आणि पाहायलाही भेटत नाही. अगोदर आपल्याकडे तांब्याची भांडी असायची, पितळाची भांडी असायची, होती ना. कोणी दात पडलेले आजीबाई असतील त्यांना कळत असेल, कोणी दात पडलेले बाबा असतील त्यांना माहिती असेल. पण 24, 25, 50च्या आतच्या लोकांना ते आहे, बाबांना माहिती असेल. हे पितळाची भांडी असायची बाबा, आणि काही काळ ठेवलेले राहिल्यामुळे त्यांना ते पिवळी अशी साल चढून जायची, ज्याला आपण म्हणतो. त्याला सोजवड करण्यासाठी, चकाकी आणण्यासाठी काही कलई करणारे यायचे. काय करणारे? कलई. आता त्याला आतून कलई करायचे का बाहेरून? का बरं? आतून कलई केल्यानंतर त्याच्यात बनणारी वस्तू विटू नये, खराब होऊ नये, नाही का? आता आमची कलई वरून चालली का आतून चालली हे आम्हालाही कळना गेलं. विठाला विठाला. संत महात्मे म्हणतात की बाबांनो, वरवर भजन करूनी काही, नाचा याची एकच घाई. वरवर भजन केल्याने घाई होईल, नाचाल कुदाल, पण आत मात्र बदल होणार नाही. आत बदल व्हावा एवढ्यासाठी संत महात्मे म्हणतात, आत करा मात. कुठे करायला सांगितली? हा, आत करा मात, मग भेटी देईल भगवंत. जोपर्यंत आत मात केली नाही तर भगवंत भेटणार नाही. तेवढ्यासाठी आपल्याला आत मात करावी असं जर का वाटत असेल तर साधू सांगतात ते ऐकावं लागेल. न ऐकता आम्हाला मात्र तकलीफ पडेल. आम्ही आता वापीवरनं सेलवास पर्यंत आलो. आता ज्यांच्याकडे दर्शन होतं ना, हातात ड्रायव्हिंग होती ना, त्यांना रस्ता पक्का माहिती होता. आम्ही निवांत डोळे लावून बसलो का त्यांना रस्ता विचारत बसलो. ज्यांच्याकडे मार्ग परिपूर्ण रीतीने माहिती आहे त्यांच्याकडे जर का ड्राईव्ह असली तर तुम्हा आपल्याला रस्त्यात कुठेही अडथळे येत नाहीत. परंतु
ज्याने रस्ताच कधी पाहिलेला नसेल आणि त्याच्या नादी लागून आपण गाडीत बसलो तर 10 वेळेला आपल्या चुका होण्याची शक्यता आहे. विठ्ठल सामान्य प्रवासातला ड्रायव्हर प्रवीण असावा, त्याने मार्गक्रमण केलेलं असावं, तर तो आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणी परफेक्ट नेतो. तद्वत आध्यात्मिक जीवनातला ड्रायव्हर सुद्धा माझ्या श्रीकृष्ण परमात्म्यांच्या तोडीचा असावा यात संदेह नाही. विठ्ठल आणि तसा ड्रायव्हर जर भेटला तर मग मात्र आपलं कल्याण होईल. आणि त्या कल्याणासाठी साधू संतांनी सूत्र शोधलं. संत एकांती वैसले, सर्व सिद्धांत शोधिले, 4 वेद पाहिले, 6 शास्त्र पाहिले, 18 पुराण पाहिले, असतील नसतील तेवढ्या कथा कादंबऱ्या वाचल्यात, पण सूत्र सांगितलं की जे वेदांना कळलं नाही, जे शास्त्रांना कळलं नाही, ते साधू संतांनी मंथन केलं. मंथुनी नवनीता तैशे घे अनंता. पण आपलं कथेत मात्र जास्त चित्त आहे, मंथनाकडे नाही. मंथनाकडे आहे का चित्त? मंथनाकडे ज्याचं चित्त गेलं तो साधूचा अंकित झाल्या वाचून राहत नाही. विठ्ठल सगळ्यांसाठी हा परमार्थ एक सारखा आहे. या मंडपाची शोभा नुसत्या येऊन बसणाऱ्यांसाठी आहे, टाळकऱ्यांसाठी आहे, कीर्तनकारासाठी आहे, का इतर कोणासाठी आहे? ही जी आध्यात्मिक शोभा आहे ती सगळ्यांना एक सारखी आहे, तिच्यात बदल नाही. फरक एवढा आहे, टाळ धरून वरती उभं राहता येतं आणि श्रवणासाठी खाली बसता येतं. कॅमेरावाले असतील त्यांना वरती खुर्ची भेटेल, आम्हाला खाली खुर्ची भेटेल. फरक एवढा आहे. कामानुरूप खुर्च्या आहेत. मग आम्ही कुठलं काम करावं बुवा? नाही का? ज्यांनी ज्या ज्या कामाची धुरा धारण केली त्यांना ते पद भेटेल, पण आनंद मात्र तीळ मात्रही बदल नाही. सगळ्यांना तो आनंद सारखाच आहे आणि त्या सारख्या आनंदाचे तुम्ही आपण सगळे अधिकारी आहोत. आणि अशा अधिकारप्रत अध्यात्म विचाराचा सगळ्यांनी सूक्ष्म विचार करायचा आहे. कोणी मागे पुढे राहायचं नाही. शेवटच्या दिवशी पंगत होणार आहे कसं आहे? प्रसाद, महाप्रसाद ना, हा जोरदार महाप्रसाद होणार आहे. त्याच्यात कीर्तनकार असतील त्यांना लाडू वाटले जाणार आहेत आणि ऐकणाऱ्यांना म्हणते ते गुलाबजामुन. असं आहे का? नाही. भक्तीत जसा भेद नाही तसा ज्ञानानंदात सुद्धा भेद नाही. आणि तो ज्ञानानंद संत महात्मे म्हणतात आमच्या जीवनात सद्गुरूंच्या मार्फत आम्ही उपभोगला आणि त्या आनंदाबद्दल आम्हाला सांगू वाटतं. वेद जाणू गेला तो पुढे मौनावला, ते गुह्ये तुझला प्राप्त कैचे. वेदांनी हात वर उभारले आणि वेदांनी सांगितलं नेती नेती नेती, आमच्याकडे ते नाही, आमच्याकडे ते नाही. पण कोणाला कळतं तर दास सद्गुरूचा तोची जाणे. जो खरा सद्गुरूंचा दास असेल त्याला भक्तिपथाचं सूत्र कळेल आणि ते भक्तिपथाचं सूत्र म्हणजे नाम आहे. हा, या नामाचा विचार आपल्याला करावा लागेल. अजून सोपं सांगतो. तुम्ही आपण सगळेजण गृहस्थ आहोत. एकही असा व्यक्ती नाही त्याला गृहस्थ कळत नाही. तुमच्या आपल्या घरामध्ये
सर्वात किमती वस्तू कुठली कुठली? सोने. हं? हे यांच्यासाठी शरीर महत्वाचं आहे. तुमच्यासाठी तुम्ही पेटीत काय ठेवता? शरीर. सोने सोने नाही का? सोनं सोनं नाही का? शरीर जरी किती महत्वपूर्ण असलं पण तरी त्याला पेटीत किंवा लॉकर मध्ये ठेवत नाही. काय ठेवता? सोनं. आता ते सोनं तुम्ही उघड्या बाजारात दाखवत फिरता का? दाखवता? उघड्या बाजारात दाखवता येत? कदाचित दाखवलं तर रात्री दाळ पाडूंची शक्यता टाळता येत. कुठे राहता पहा? 22 पर्याला जाता का? दाळ पण नाही का? जसं तुमच्या लौकिक व्यवहाराची किमती वस्तू गोपनीय आहे, तिला उघड दाखवता येत नाही. तद्वत आध्यात्मिक सूत्राचा विचार म्हणजे नाम हे सुद्धा गुप्त आहे. कसं आहे? तुमच्याकडे आहे का नाही मला म्हणायचं नाही, परंतु संतांचा जो सूत्र विचार आहे तो गोपनीय आहे. आणि तो गोपनीय विचार मुक्ताबाई महाराजी सांगतात, ज्ञानोबराई सांगतात, माझ्या गुरुने मला ग बाई नेले एकांत, माझ्या गुरुने मला ग बाई नेले एकांत, ज्ञानाचा बाग लाविला हृदयात, ज्ञानाचा बाग लाविला हृदयात. कोण म्हणतं? मुक्ताबाई महाराज म्हणतात की माझ्या गुरुने मला एकांतात नेलं आणि ज्ञानाचा बाग माझ्या हृदयरूपी पेटीमध्ये लावला. आणि त्यावेळेला मी हुशार झाली आणि हुशार झाल्यानंतर परिणाम स्वरूप मी 1400 वर्ष ज्याने मात्र योग केला, जप केलं, तप केलं, त्याचं आत्मयन घालवलं. कोणाचं? चांगदेवांचं. आता तेवढी ताकद केव्हा तयार होईल तुमच्यातल्या? लाग रे तेरी अच्छी बनेगी संतान के संग, तेरी अच्छी बनेगी संतान के संग, लाग रे तेरी अच्छी बनेगी संतान के संग, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, राम जी की बन गई तो लखन जी की बन गई, राम जी की बन गई, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीत लागल्यानंतर कितीतरी मोठा फायदा आहे. तुम्ही म्हणाल महाराज संतांच्या संगतीत आम्ही लागलो, पण ते दरवर्षी उघराणीला येतात, द्या 500 द्या 1000, आम्हाला सप्ता घालायचा. कोण म्हणतं द्या 2 पोते, कोण म्हणतं द्या 4 पोते. आमची काय आजची बनली होती ती खाली केले म्हणते. पण संत महात्मे म्हणतात अशा संतांच्या नादी लागायची गरज, ज्या संतांनी आपल्या जीवनामध्ये कुठे काही केलं नाही. ज्ञानोबरायांनी मठ बांधला नाही, तट बांधला नाही, सप्ते घातले नाही, क्रांती मात्र बंद केली. अशा संतांच्या नादी लागावं लागेल. आणि अशा संतांच्या नादी जेव्हा जीव लागतो त्यावेळेला त्याच्या जीवनात परिवर्तन होतं. संतांचं ब्रीद आहे. संत महात्मे म्हणतात जे जे या रस्त्याने येतात त्यांना आपल्या
घरादारावर तुळशी दळ टाकावं लागतं. काय करावं? हा भावे तुळशी दळ आणि जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा. असे जे संत, त्यांच्या नादी आपण ज्या वेळेला लागतो त्या वेळेला आपल्याला खऱ्या आणि खोट्याचा निवाडा करतो. विठ्ठल ज्ञानोबरायांचा विचार करू, नंतर पुढे चालू. ज्ञानोबराय जन्माला कुठे आले? आळंदी. ज्ञानेश्वरी कुठे दिली? नेवासा. भ्रमण कुठे कुठे केलं? पूर्ण भारतवर्ष. बरोबर. त्यांच्याकडे शिष्य समुदाय नव्हता का त्या काळात? समुदाय, शिष्य समुदाय नाही का? ज्या गावी गेले त्या गावी थांबले, ज्ञानाचा प्रचार प्रसार केला, त्यांच्या ज्ञानाच्या अंकित झालेल्यांना अनुग्रह दिला आणि अनुग्रहानंतर मात्र परत वाटचाल काढली. येणाऱ्यांना आव भगत आणि जाणाऱ्यांना नमस्कार केला. मग त्यांनी प्रत्येक गावी सांगायला पाहिजे होतं ना, आपण सप्ताह घालू. सांगितलं नाही? सांगितलं. काय सांगितलं? एकच सांगितलं, उजडावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, उजडावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. रस्ता उजळून देण्यासाठी आम्ही या भूतलावर आलो. खरं काय आणि खोटं काय याची पारख शिकवण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो. आणि जर का इथपर्यंत आम्ही आलो असू तर ते एकाच कारणासाठी, ते म्हणजे आम्ही अनादि भोगत भोगत प्रत्येक योनीमध्ये एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. एवढंच नाही म्हटले, मानवात सुद्धा 4 लाख योन्या भोगल्या. किती? 4 लाख. एका जन्मामध्ये एवढा त्रास आहे. कधी श्रीमंती कमी होते, कधी समाजाचं प्रेम कमी होतं, कधी समाज आम्हाला धिक्कारतो तर कधी आम्ही समाजाला धिक्कारतो. अशा अनंत दुःखाच्या सागरात फिरत फिरत इथपर्यंत आलो. आणि इथे आल्यावर जरी परत दुःखाचा शेलवाटा आमच्या भागी येईल तर ते फायदेकारक ठरणार नाही. आणि ते फायदेकारक ठरावं एवढ्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात की बाबा, अनादि काळाचा दुःखी असलेला हा जीव त्या देवाकडे गेला आणि देवाला विनंती केली, देवा मला या दुःखातून मुक्त व्हायचं आहे आणि मुक्त होण्यासाठी मला मात्र कुठेतरी उच्च कुळात जन्माला घाल. त्याची देवा पै मागता, याची देवा पै मागता, याची देवा पै मागता, याची देवा पै मागता, ओ याची देवा पै मागता, याची देवा पै मागता, याची देवा पै मागता, याची देवा पै मागता.
एक क्षण सुद्धा तुझ्या भक्ती वाचून मला दूर ठेवू नको. हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा. सदोदित संतांचा सहवास लाभावा. सदोदित तुझ्या नामाचा उच्चार मज लागी घडावा. सतत कीर्तन माझ्या कर्ण घडावं. तुम्ही म्हणाल महाराज फेटा बांधता येत नाही, धोती नेसता येत नाही, सतत कीर्तन तरी कसं घडेल? नाही का? हे सोंग आहे. काय आहे? फेटा बांधणं, धोती नेसणं हे सोंग आहे. परंतु खरी जागृती माझ्या अर्जुनाला भगवंतांनी आणून दिली आणि त्यांनी सांगितलं की जे कीर्तन मी तुला सांगतो, कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जेथे नावच नाही पापाचे ऐशे केले. असं कीर्तन तुम्हा आपल्याला जीवनात शिकावं लागेल. जे कीर्तन ज्ञानोबांनी मुक्ताईंना शिकवलं, मुक्ताईंनी मात्र चांगदेवांना शिकवलं, चांगदेवरायांनी नामदेवांना शिकवलं आणि नामदेवरायांनी जनाबाईंना शिकवलं. त्या कीर्तनाची रीत जनाबाई महाराज तुम्हा आपल्याला उत्कंठेने, प्रेमाने तुम्हा आपल्याला समजेल, रुचेल, पचेल, अंमलात आणता येईल अशा भावनेने प्रथम चरणात नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे. नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे. मग पाऊला टाकावे, मग पाऊला टाकावे. नम तारक हे थोर, नम तारक हे थोर. नम तारक हे थोर, नम तारक हे थोर. जनाबाई महाराज म्हणतात, मी ज्या रीतीने माझं जीवन सफळ केलं ती रीत माझ्या सद्गुरूंनी मला सांगितली आणि त्यांनी माझ्या कर्णरंध्रामध्ये नामाचा उच्चार म्हटला, नाम सांगितलं. तुकोबराय अलीकडे म्हणतात, बाबाजी आपुले सांगितले नाम, नाम सांगितलं. परंतु या भौतिक जगामध्ये 3 प्रकारचे लोक भेटतील. कोणी कसा भेटेल, कोणी कसा भेटेल, कोणी राजसी भेटेल, कोणी तामसी भेटेल, कोणी सात्विक भेटेल. त्या सगळ्यांच्या समोर हा भक्तीचा बाजार उघडा करता येणार नाही. आणि उघडा बाजार विचारणाऱ्यांना सांगायचं की बाळा, मी जे तुला आज सांगितलं ते सांगायची वस्तू बाबाजी आपुले सांगितले नाम, आणि नामाचा विचार उघड्या बाजारी हरिकथा, ते नव आवडे पंढरीनाथा. ती उघड्या बाजाराची हरिकथा नाही. जर जास्त आग्रह केला तर महापुरुषांच्या नावाचा उच्चार कर, मंत्र सांग. तो मंत्र म्हणजे मंत्र दिला रामकृष्ण हरी. विचार नामाचा ठसवला, पण मंत्र काय सांगायला सांगितला? ज्ञानोबराय अलीकडे म्हणतात, एक नाम हरी द्वैत नाम हरी, एक नाम हरी द्वैत नाम हरी, अद्वैत दुसरी विराजाने, नामामध्ये देव आहे आणि
देवामध्ये नाम आहे. ज्यांनी नाम जाणलं, ज्यांनी ज्ञान जाणलं, ज्ञान देव, नाम देव. कोणी कोणी जाणलं? नामातही देव आहे आणि ज्ञानातही देव आहे. ज्ञानोबराय म्हणतात एक नाम हरी. किती नाम? एक नाम हरी, द्वैत नाम दुरी. पण कोण जाणेल म्हणतात? जे साधूचे अंकित असतील. अद्वैत कुसरी विरळा जाणे. विरळा असा महात्मा असेल तो या नामाशी संबंध जोडतो, सद्गुरूंशी संबंध जोडतो आणि त्या नामाचा विचार जनाबाई महाराजांनी सांगितला की ज्या नामाविषयी ब्रह्माडोळ साते वेदार्थानाकडे ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नव्हतं. कारण संत महात्मे जे सांगतात ते त्रिकाला बाधित सत्य वस्तू आहे. ब्रह्माडोळ साथे वेदार्थनाकडे तेथे आंधळे किती होती. तुम्हा आपल्याला कधी कळावं? कळणार नाही. आणि ते कळावं, त्या नामाचा विचार करावा म्हणून ब्रह्मदेवांनी सुद्धा तप केलं. 10,000 वर्ष ब्रह्मदेवाचा दिवस आणि त्या दिवसामध्ये ब्रह्मदेवांनी तप केलं. भगवान परमात्म्यांना दया आली आणि दया आल्यानंतर ब्रह्मदेवाला उपदेश करण्यासाठी माझे परमात्मा गेले. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी. चार श्लोकामध्ये सर्व सूत्र सांगून माझे परमात्मा मोकळे झाले. आणि तेव्हा ब्रह्मदेवांना सुद्धा कुठे सृष्टी सृजन योग्यता प्राप्त झाली. नाहीतर ब्रह्मदेव एकटे होते. अहो, एखाद्या वनात एकटा माणूस पडावा आणि त्या माणसाला चारही बाजूंनी कोणी माणूस न दिसावा, त्यावेळेला त्या माणसाची जी स्थिती होती ती विचार करा. तशी स्थिती माझ्या ब्रह्मदेवांची झालेली होती. तो मज ईश्वरा ते न ओळखी, सृष्टी ही न करू शकी. तो थोरू केला नामी एकी, एका नामाने ब्रह्मदेवाची उच्चता आली. आणि त्या नामाचा विचार जनाबाई महाराज म्हणतात की आम्ही आमच्या सद्गुरूंकडून जाणला आणि जाणल्यानंतर आमच्यामध्ये उपरती आली. आणि उपरती आल्यानंतर आम्ही जसा त्याचा विनियोग केला तसं तुमच्या समोर मांडलं. नाम विठोबाचे घ्यावे आणि मग पाऊल टाकावे. मात्र ते विठोबाचं नाम कसं असेल बुवा? एक कॅमेऱ्यात हे साहेब शूटिंग करतायत, ती शूटिंग कशी असेल बुवा? केव्हा कळेल? त्यांच्या गयावया कराव्या लागतील आणि त्यांना सांगावं लागेल की रिव्ह्यू दाखवा. रिव्ह्यू नाही का? एक बटन येत असं दाबलं की ते लगेच दाखवतं, फिरवतात ते मागे. मग रिव्ह्यू दाखवल्या वाचून त्याच्यातलं चित्र जसं कळणार नाही तसं आम्हाला सुद्धा रिव्ह्यू व्हावं लागेल. आणि रिव्ह्यू झाल्या वाचून आम्हाला नामाचा विचार करणार नाही. किती जण नामधारक आहेत आपल्या मंडपात? कोण कोण आहेत बुवा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस. पंक्तीत किती जण येणार आहेत? पंक्तीत सगळं गाव. नामाच्या ठिकाणी 10 जण चालेल. आपल्याकडे ना एखाद्या आजीबाई गेल्या, शेजार आया माया दादा भाऊ काका चुलते सगळे येतात. येता की राहतात? येतात.
सगळ्यांच्या डोळ्याला लई पाण्याच्या धारी लागता की नाही लागता नाही ना लागत तसं आमचं मोले घातले रडाया मोले घातले रडाया लय श्रीमंत लोक होते. मोरारजी साहेबांनी उकाई डॅम बनवलं, लय श्रीमंती झाली आणि श्रीमंती झाल्यामुळे ना इकडे जर कोणी आजोबा आजी वारले तर रडायला माणसं भेटायचे नाही. मग रडायला बाया आणायच्या आपल्याकडून, महाराष्ट्रातून बाया यायच्या रडायला. आता रोजाने रडणारे कसे रडतील बरं, कसे रडतील? रोजाने रडायला घातलं बाबा उचलला की त्या टाळ्या म्हणायचे लाव पैसा. तसं आमचे मोले घातली रडाया नाही असू नाही माया. ज्याची आई मरते त्याच्या डोळ्यातनं टचकन पाणी, पण ज्याचं कोणी वारत नाही त्याला जबरदस्ती रडायला लावलं तर तो नुसतं नाक पुसतो बस, एवढ्याने काही भागणार नाही. या ठिकाणी सुद्धा भगवंतांची भक्ती करायची असेल तर जीवाचा आणि देवाचा जिवाळा तयार व्हायला पाहिजे. आपल्याकडे ते विहिरी खोदणारे असतात आणि ते पूर्ण शेत फिरून येतात आणि शेत फिरून आल्यानंतर ते म्हणतात या ठिकाणी आम्हाला जिवाळा दिसतो. कुठे? ज्या ठिकाणी पाण्याचा अंश आहे त्या ठिकाणी ते म्हणतात या ठिकाणी पाण्याचा जिवाळा आहे, इथे विहीर खोदा पाणी लागल्या वाचून राहणार. तद्वत जीवाचा आणि देवाचा जिवाळा जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत नामाचा निर्देश आमच्या अंतःकरणात येणार नाही. विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची आणि ते ब्रीद तुकोबाराय म्हणतात ज्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा नसेल, तोंडाने पोपटावानी पंडितावानी बोलत असेल पण ती पंडिताई त्या ठिकाणी चालणार नाही. त्या ठिकाणी जिव्हाळ्याची भक्ती पाहिजे आणि ज्या ठिकाणी जिव्हाळ्याची भक्ती आहे त्या ठिकाणी साधूंचं ब्रीद आहे आणि त्या साधू ब्रीदावर तो जीव क्षणोक्षणी माझ्या परमात्मा नामाचा उच्चार करत असतो आणि त्या उच्चाराने त्याचं सर्वस्व सगळं काम मात्र नेमकं होत असतं. नाम तुझ्या नारायण नारायण पोरी पासनाला पाना पासनाला पाना पोरी पासनाला पाना पासनाला What?
नामाशी संलग्न असतो. श्रीमंती असली की माणूस रोज दुकानाची किल्ली उचलली की चालला दुकानावर. पण श्रीमंती नसली तर तो म्हणतो जाऊ ना, पाहू ना, करू ना, नाही का? तो लगेच त्या ठिकाणी तत्पर राहत नाही. तद्वत ज्याच्याकडे भक्तीची श्रीमंती आहे तो जीव लगेच मात्र नामोच्चार करतो. आणि तुम्ही आपण जर म्हणाल नामाची अशी काय ख्याती आहे, तर एकदा एक भगवान परमात्म्यांच्या नामाचा विचार कानात ऐकण्यासाठी हजारो जन्म घ्यावे लागतात. किती? तुमच्या आपल्या मनात नामाचा विचार आम्हाला कळावा अशी भावना तयार झाली म्हणजे हजारो जन्माचं साफल्य असतं. किती जन्माचं? पण आमच्या ठिकाणी ती तयारी होत नाही. त्याला कारण काय? तर त्या ठिकाणी आमची जी पुंजी आहे, जी पुण्याई आहे, ती कुठेतरी कमी पडते. आणि त्या पुण्याईला वाढवण्यासाठी तुम्हाला आपल्याला अट्टहास करावा लागेल. देवा, अशी कोणती कमी आमच्या ठिकाणी आहे की त्या कमीमध्ये आम्ही पुरवार करू, वाढावा करू. आणि तो वाढावा कशाने होईल? तुम्ही म्हणाल महाराज आम्ही लई पुण्य करतो, लई पुण्य करतो, दान करतो, धर्म करतो, पैसे देतो, टक्के देतो, पण त्याला पुण्य म्हणता येणार नाही. साधूंचं ब्रीद आहे. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही जे जे करतात ते पापात मोडलं जातं का पुण्यात मोडलं जातं हे मी तुम्हाला सांगतो. ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात पापात्मक पापे नरका जायचे, पुण्यात्मक पापे स्वर्गा यायचे, आणि शुद्ध पुण्य की जे ती माते पाविजे गा अर्जुना. शुद्ध पुण्याचा विचार ज्ञानोबरायांनी मांडला. ते म्हणतात शुद्ध पुण्य म्हणजे काय आणि शुद्ध पाप म्हणजे काय. पापाचा विचार मांडताना ज्ञानोबराय म्हणतात नामासी विन्मुख तो नर पापिया, नामासी विन्मुख तो नर पापिया, सन्मुख नाही, जो विनमुख आहे त्याच्यापेक्षा पापी या जगात दुसरा कोणी नाही. आता नाम घ्यावं का सोडावं हे हा संदेह आम्हाला. काय करावं? नाम घ्यावं का सोडावं? नामाशी विनमुख तो नर पापिया, हरिलीन धावया न पवे कोणी. आणि अलीकडे संत मानुभाव म्हणतात नाम लियो जिन सब लियो. नाम घेतलं त्याने सगळं घेतलं. सब शास्त्रन का भेद, सगळ्या शास्त्रांचा भेद घेतला, एक दोन शास्त्राचा नाही. कारण सगळ्या शास्त्रांची एक वाक्यता आहे चारी वेद जयांसाठी त्याचे नाम धरा कंठी, न करशी अनेक साधन कष्ट शिका वायावी. 18 पुराणांच्या पोटी नामावीन नाही गोठी. तुम्ही कुठेही जा पण नामा वाचून तरणोपाय सापडणार नाही. परत पुढे म्हणतात बिना नाम नरके गयो पडपड चारू वेद. नाम नसेल आणि मुखदगत वेद बोलत असेल तरी त्याला नरकात जावं लागेल. एवढी नामाची ख्याती. पण नामासाठी कोणाची तयारी नाही. तयारी करावी का सोडावी? आपल्याला सगळ्यांना जर का इथून अनाउन्समेंट झाली देवाची, सकाळी सगळेजण मरणार आहेत, काय कराल? रात्रभर झोपाल का खराटे मारत? कधी मरू, कधी मरू, कधी मरू, नाही का? राजा परीक्षितींना सांगितलं गेलं की 7 दिवसात राजा तुमचा शेवट होणार आहे. झोपले का जागले? तसं नामा वाचून जो जीव जगला तो मेला समजायचा. ओय कधी मारू, कधी मारू, कधी मारू, कधी मारू.
महात्मे म्हणतात की मरण हे कोणाला तडलेलं नाही, देह त्यागावा लागणार आहे. पण कधी मरू त्याची सेवा कधी करू. पण तेवढ्यासाठी आम्हा तुम्हाला सगळ्यांना या देहाचा आतून त्याग करावा लागेल, तेव्हा मरण नक्की होईल. अहो एवढंच नाही, आता आजकाल ते लय चालू आहे. आमचे प्रदीप मिश्राजी लय भक्तीला लावतायत नाही का? कोणाच्या भक्तीला लावतायत? हा शिवजींच्या नाही का? आता तुम्ही म्हणाल शिवजी महान झाले बुवा, कस काय झाले? काहीतरी कुठेतरी सूत्र असेल ना. राम महान कस काय झाले? कृष्ण महान कस काय झाले? व्यास, वशिष्ठ, संदीपनी, शुकाचार्य कस काय महान झाले? काहीतरी असेल ना, पाठबळ असेल का नसेल? अलीकडे संत महात्मे म्हणतात शिवांशी नामाचा आधार. कोणाचा? शिवजींना सुद्धा नामाचा आधार होता, म्हणून त्यांनी कडिकाडावर मात केली. इथे अलीकडे परंपरा सांगताना ज्ञानोबराय म्हणतात आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले त्याची प्रेम मुद्रा गोरक्षादी दिली पूर्ण कृपा केली गहिनी नाथा गहिनी प्रसादे निवृत्ती दाता नामरूपी सार चोचविले. नामरूपी सार आमच्याकडे असेल तर आम्ही शिवभक्त बनू. नुसतं पाणी टाकल्यावर शिवभक्त बनत नाही माणूस. अजून सोपं सांगतो, लग्नात जाताना तुम्ही पंक्तीत बसले, जेवण करून घरी येताना डायरेक्ट का काही टेबल लावलेला राहतो त्याच्यावर लिहिता का तिथे टेबल 501, 201, 101, 51 लिहितात. असे दिल्या वाचून कंडोली नक्की होत नाही, नाही का? तसं दिल्या वाचून भक्त कसं काय नक्की व्हाल तुम्ही? या मंडपात देणं लागेल ना, नाही का? समर्पण भावना देवाकडे असली पाहिजे आणि ती समर्पण भावना फक्त नामाने तयार होते, इतर साधनांनी तयार होत नाही. विठाला विठाला तुम्ही म्हणाल एवढं काय महान आहे? ते महान नसतं तर सनकादिकांकडे जाऊन नारदांना शिकावं लागलं नसतं. ब्रह्मदेवांना देवाकडे जाऊन शिकावं लागलं नसतं. शिवजींना त्या नामाचा आधार कळला नसता. सगळ्यांनी असतील नसतील तेवढ्या अवतारी महापुरुषांना नामा वाचून धागा लागला नाही. कारण व्यासांनी सुद्धा सगळे ग्रंथ लिहिले, पण तरी सुद्धा म्लान वदन होतं, दुखी होते. आणि दुखी असताना मात्र नारदांची स्वारी तिथपर्यंत पोहोचली आणि विचारलं, व्यासजी तुम्ही तर लई मोठे ज्ञाते आहात, तरी तुम्ही असे खिन्न? व्यासांनी त्या ठिकाणी नारदांना नतमस्तक होऊन विचारलं, जरी मी हे सगळं वेदार्थ सकळ पुराण व्यासे केले निर्माण, परी स्वहित आपुले आपण न घेतले, त्या ठिकाणी मला माझं स्वहित मात्र नारदा देवा कळत नाही. आणि त्यावेळेला नारदांनी वशिष्ठांना त्या ज्ञानाचा नामाचा उपदेश केला. आणि मग मात्र त्या उपदेशाने सगळ्यांची मती व्यास करण्याची ताकद व्यासांमध्ये आली. एवढी महती त्या नामाची आहे. आणि त्या नामाचा विचार जनाबाई महाराज म्हणतात, माझ्या पुरता तुमच्या पुरता मर्यादित नाही, तर किती तरले काय तरले हे मलाही मोजदात सांगता येणार नाही. अभंगाचं दुसरंच
अपार म्हणजे मोजमाप नाही. ज्ञानोबाराय सुद्धा पुष्टी देऊन सांगतात, ज्ञानदेव कुसे निवृत्तीची चाड. गगनावरी वाढ नाम आहे. गगनावरी वाढ नाम आहे. गगनावरी वाढ नाम ज्ञानोबारायांनी निवृत्तीदादांना विचारलं, दिवा नामाचा विचार कसा आहे? त्यावेळेला निवृत्तीदादांनी सुद्धा सांगितलं की गगनाहुनी वाढ नाम आहे, आकाशाला गवसणी झालेलं नाम आहे. तुकोबारायांनी बाबाजी चैतन्यांना विचारलं, त्यांनी तेच सांगितलं आणि त्याच्या परिणाम स्वरूप तुकोबारायांनी म्हटलं, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. एवढी नामाची महती असताना जर तुम्ही आपण नामाच्या ठिकाणी विन्मुख राहू तर कदाचित आपलं दुर्भाग्य समजावं. साधू संतांनी आवर्जून तुमच्या आपल्यासाठी मंडप घातला. गेल्या गतवर्षी सुद्धा 8 दिवस आम्ही होतो, पण कोणलेच काही पडेल नाही हो. काय घेणं देणं तो छंद नाही नामाचा देह काय कामाचा. असेल पण नाम छंद नसेल, नामाचा विचार आपल्याकडे नसेल तर आपल्या इतका गरीब या जगात कोणी नाही. पण ज्याच्याकडे सगळं काही नसेल आणि माझ्या परमात्म्याचा नामाचा विचार साधूंकडून शिकून घेतलेला असेल, त्याच्या एवढी श्रीमंती कोणाकडेही नाही समजायची. कारण साधूंचं ब्रीद आहे. साधू महात्मे म्हणतात, आमच्या एवढी श्रीमंती कोणाकडेही नाही. आम्ही इतके श्रीमंत आहोत की आमचं विश्वच घर आहे. या विश्वाच्या घरात आम्ही राहतो. तुमच्याकडे घर केवढं? 15 बाय 45, 600 स्क्वेअर फूट, 1000 स्क्वेअर फूट, 1200 स्क्वेअर फूट. पण संतांचं घर हे विश्वची माझे घर, ऐशीमती जयांची स्थिर, किंबहुना चर आणि आचर आपण झालाय.
तुमच्या कोणाच्याही घरी मी आलो सकाळी आणि सांगितलं ताई 2 भाकरी टाका ना जेवायचे, तुम्ही काय म्हणता? ए बाबा जाईन तिकडं म्हणाल? असं कोणी नाही म्हणणार नाही. म्हणजे तुम्ही आमचे झाले, परके झाले, सगळे आमचे होता. केव्हा? ज्या वेळेला त्या विशाल व्यापक असलेल्या नामाचा निर्देश आमच्याकडे असेल तेव्हा सगळं जग आपलं होतं. पण जर तो नाम निर्देश नसेल, संतांची भक्ती नसेल, भगवंताबद्दलची आस्था नसेल, तर ते विश्व आपलं होऊ शकत नाही. विश्वाला आपलं करण्यासाठी विश्वात्मक परमात्म्याच्या नामाचा निर्देश आमच्याकडे असला पाहिजे. आणि तो निर्देश तुम्हा आपल्याला भूत तारून देतो. हे उत्तम कोटीचं सूत्र आहे. संत म्हणतात, भवतरावया उत्तम हे नाम, भवतरावया उत्तम हे नाम, भवतरावया उत्तम हे नाम, भवतरावया उत्तम हे नाम, सोन्यादियाचं नदी करायला नावेत बसला तर तिला धोका आहे. समुद्रामध्ये समुद्र पार करण्यासाठी पैल काठाला किंवा परदेशाला जाण्यासाठी नावेत बसलात तर कुठेतरी धोका आहे. पण नाम नौकेत जर का तुम्ही एकदा बसून गेलात तर नाम नौकेचं वल्ल मारणारा माझा सद्गुरू आहे, माझा परमात्मा आहे. आणि तो तुम्हा आपल्याला पैल काठाला नेतो, भव तारून पैल काठाला नेतो. आणि त्या नाम नौकेत जो बसतो तो आनंदाचे लाडू खातो. आम्ही दुःखाच्या लाडवांनी पीडित झालो, पण दुःखाचे लाडू काही सोडत नाही. आता सीजन कुठल्या लाडूंचे? मेथीचे. मेथीचे लाडू खाल्ले म्हणजे लई त्रास होतो गुवाला, पण तरी सोडत. दुःख देणारा का सुख देणारा? हा कधी पोटात गडबड करेल तर कधी पाईल्सला तकलीफ देईल, काय करेल सांगता येत नाही. दुःखाचे लाडू इतके खातो हैराण होतो, पण सुखाचे लाडू खाण्याची तयारी नाही. पण संत महात्मा म्हणतात, ज्यांनी सुखाचे लाडू खाल्ले त्यांचा परिणाम काय झाला? तर अभंगाचं 3रं चरण जनाबाई महाराज. आज मेळा उतारिला, आज मेळा उतारिला, आज मेळा उतारिला, आज मेळा उतारिला, आज मेळा उतारिला,
आजामेड महाराजांची कथा आलेली आहे. उच्च कुळात जन्माला आलेला महापुरुष काही कालांतराने बुद्धीत कुठेतरी विकल्प आला. विकल्प आल्यानंतर त्यांना पदभ्रष्ट व्हावं लागलं. परंतु नामाची ख्याती अशी आहे, त्या पदभ्रष्ट पुरुषाला सुद्धा नाम परत रिव्हर्स आणतं आणि नामाशी सन्मुख करतं. त्या नामाच्या परिणामाने दुर्बुद्धी तयार झालेला अजामेळ सुद्धा तरुण गेला. कोणते कूळ चोखोबा रायाचे परी दैवत पंढरीचे घरी आले. कोणते कुळात जन्माला आलेले होते चोखोबराय? त्यांच्या कुळाचा जर विचार केला तर ते कुळ स्पृश्य भावाने माखलेलं. धन्य त्याचा देव, धन्य त्याचा गाव, धन्य त्याचा गाव, धन्य त्याचा गाव, धन्य त्याचा संतांकडे रीत होती आणि रीतीने मात्र देवाला राबवण्याची ताकद सुद्धा त्यांच्याकडे होती. असे धन्यत्व प्राप्त झालेले संत ज्यांनी देवाला आपलंस केलं आणि ज्या देवाला आपलंस केलं तो देव आजही जसाच्या तसा. देव कुठे गेलेला नाही, देव कुठून येत नाही, देव काही काळ्या पाण्यावर जात नाही. आपण काळ्या पाण्यावर जाऊ शकतो पण देवाला अशी कुठलीही रीत नाही. देव सदा जवळी असे या लागी जन कैसे पिशे पाहो जाती देशोदेशे ज्याशी समजे तो गदगदा असे. येरती बारकाईने विचार करा. इतरांना ज्यांना देव कळत नाही त्यांच्यासाठी देवाचं नाम, नामाचा विचार हाही कळत नाही. आपल्याला नाम विचार करावा म्हणून हा मंडप घातला आणि या मंडपामध्ये आपण गुमसुम बसून राहिलो तर फायदा होणार नाही. माझ्या पांडुरंग परमात्म्याचं एकदम मोठ्या प्रेमाने भजन करा. तो
सूत्री विचार करायचा आहे. सगळ्यांसाठी देव एक आहे, सगळ्यांसाठी ज्ञान एक आहे. फक्त तुम्ही आपण वाटणी केलेली आहे, ती वाटणी बाजूला सारता संतांची एक वाक्यता शिकता तुम्हा आपल्याला भक्ती प्रांगणामध्ये महान भगवत भक्त बनता येतं. आणि ती महान भगवत भक्त बनण्याची ही एक सुवर्ण संधी तुम्हा आपल्याला प्राप्त झालेली आहे. या अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच समस्त ग्रामवासींनी हा जो उपक्रम राबवला, त्यांना काही काम न होतं असं नाही, ही कामाची माणसं आहेत आणि तुम्ही आपण सुद्धा कामाचीच माणसं आहोत. या पुण्यक्षेत्रामध्ये जे जे कर्मयोगी आलेले आहेत ते सगळेच कर्मयोगी एकदम बिजी आहे. आणि अशा बिजी शेड्यूलमध्ये या धगाधगीच्या वातावरणामध्ये हा भक्तीचा उपक्रम समजून घ्या. कारण कर्म त्यागावं लागत नाही. भक्ती करत असताना घर दार बायका पोरं काही त्यागायची गरज नाही. फक्त शिका आणि शिकवा या अन्वय न्यायाने साधू संतांचं कार्य आहे. कारण संत महात्मे म्हणतात, जे जे आपण अशी ठावे ते ते सकळांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जग. सगळ्या जगाला हुशार करता येईल एवढ्यासाठी साधूंचा अवतार असतो. साधू महात्मे तुम्हा आपल्याला कृपा दृष्टीने पाहत असतात. तुमची आपली जी काही उर्वरित आयुष्याची शैली आहे ती वाहत्या पाण्यासारखी आहे. केव्हा कुठे संपून जाईल सांगता येत. काय गर्व नको करू भल्या मानसा, गर्व नको करू तू भल्या मानसा. कोण तुझं येईल कैसा नाही भरवसा, कोण तुझं येईल कैसा नाही भरवसा. गर्व नको करू तू भल्या मानसा, कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा, कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा. नाशिवंत हे शरीर भवरोगाचे माहेर, नाशिवंत हे शरीर भवरोगाचे माहेर, नाशिवंत हे शरीर भवरोगाचे माहेर, नाशिवंत हे शरीर भवरोगाचे माहेर. गर्व नको करू, गर्व नको करू तो भल्या मानसा, कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा, कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा. गर्व नको करू भल्या मानसा, गर्व नको करू भल्या मानसा. कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा, कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा. साधूंचं मत जे आहे ते सत्य सत्य आणि सत्य आहे. ते म्हणतात, गर्व नको करू भल्या मानसा, कोण दिवस येईल कैसा नाही भरोसा. हे नाशिवंत शरीर आहे. कधी जाईल, केव्हा जाईल, कुठे जाईल सांगता येत नाही. म्हणून आजही उशीर झालेला नाही. कोणी खाऊन खाऊन 5,000 कोंबडे खाल्ले असतील, कोणी खाऊन खाऊन 25,000 बोकडे खाल्ले असतील, कोणी पिऊन पिऊन 5-25 बॅरल खाली केलेले असतील, कोणी पिऊन पिऊन 5,000 बाटल्या उलटल्या असतील. त्याच्यापेक्षा जास्त नाही. आपण ऐकून आहोत, कोड्याच्या कोडात जन्माला आलेला वाल्या ब्रह्महत्यारा होता. रोज ब्राह्मण मारायचा, दगड टाकायचा. ज्या रांजणांमध्ये दगडे टाकायचा 7 बैलांची पाळत फिरायची म्हणली त्या रांजणात. किती केवढा मोठा असेल तो रांजण. इतका मोठा ब्रह्महत्यारा सुद्धा नामाने तरुण गेला. केला रामायण रामाधी, केला रामायण रामाधी. कोडियाची
केलेलं असलं तरी सुद्धा तुम्हा आपल्याला तरण्यासाठी उपाय सांगितला की बाबांनो, अजूनही टाइम गेलेला नाही, अजूनही तुम्ही आपण जागृत झालं पाहिजे, साधू संतांकडून तुम्हा निर्देश समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून त्यांना सांगावं लागलं, नाम तारक हे थोर, नामे तारिले अपार. आणि त्या अपार तारलेल्यांमध्ये आपला सुद्धा नंबर लागावा. सोपी गोष्ट सांगतो, लक्षात घ्या. आपण देवाला आवडलं पाहिजे का आपल्याला देव आवडला पाहिजे? काय झालं पाहिजे? शेजारी आपल्याला आवडला पाहिजे का आपण शेजाऱ्याला आवडलं पाहिजे? तुम्ही म्हणाल सारखंच आहे महाराज. सारखे बापाला लेकरू आवडलं पाहिजे का लेकराला बाप आवडला पाहिजे? बापाला लेकरू आवडलं पाहिजे. लेकरू बापाला प्रियच आहे, परंतु लेकराने असं काम केलं पाहिजे की ते बापाला मंजूर झालं पाहिजे. आता देवाला काय मंजूर आहे? बोकडे खाणं, कोंबडे खाणं, दारू पिणं, मांस मदिरा मत खाओ पिओ, उससे बुद्धि होती है भ्रष्ट, भक्ति की चौखट मिलती नहीं, भगवान होते हैं रुष्ट. भक्तीची चौखट त्याच्याने भेटणार, उलट भगवंत आपल्यावर राग भरते. मग देव राग भरायला पाहिजे असं काम करायचं का देव खुश झाला पाहिजे असं? अजून सोपं करून सांगतो, तुम्हाला कोंबडी जास्त आवडते का बकरं जास्त आवडतं? काय आवडतं बा? खाणाऱ्यांना विचारतो, कोंबडी चांगली का बकरं चांगलं? खातच नाही कोणीच. रविवार रविवार शपथ खाऊन सांगा, कोणीच खात नाही बुवा इथे. खातच नाही, कोणीच नाही. मग नाम घ्यायला काय हरकत आहे? खात नाहीत ना. पाणी गोड आहे का कडू आहे? कसं आहे पाणी? गोड. तुम्ही चहा ठेवताना पाण्यात साखर टाकता का राहता? का टाकली? पाणी गोड होतं, का टाकली साखर? का टाकली? ते पाणी त्या चहाच्या पत्तीत मिश्र होऊन त्याची गोडी अजून अधिक वाढावी. नुसती तेवढ्याने थांबत नाही. चांगली गदगद गदगद उघडल्यावर वरून अजून काही नवीन पदार्थ टाकता. काय टाकतात? दूध. दूध गोड का कडू? गोड. अजून त्याची गोडी वाढावी, तिचं चव वाढावी, तिला विशेषत्वाने मात्र चव यावी, तेवढ्यासाठी तुम्ही इतकं उकडून उकडून त्याच्यात दूध टाकतात, साखर टाकतात. सगळे वस्तू गोड आहेत, परंतु विशेषत्वाने गोडी तयार व्हावी तद्वत तुम्ही आपण सगळेजण शुद्ध आत्मा आहोत, पण विशेषत्वाने भक्ती करावी म्हणून नामरूपी गोड विरजन त्याच्यात टाकावं लागेल, अन्यथा भक्ती होणार नाही. विठ्ठला विठ्ठला. आपलं काय चालू होतं? कोंबडी जास्त आवडते का बकरा? इकडे बी कोणीच खात नाही वाटत. हाय नका जाऊ वाटे, जाऊ वाटे, नका जाऊ वाटे, जाऊ वाटे, Thank you.
सर्व उपाय आहेत. आडवाटेला जाऊ नका. खाणं पिणं ही आडवाट आहे. बुद्धीला भ्रमात टाकणं ती भक्ती नाही. बुद्धीला भ्रमातून बाहेर काढणारी ती भक्ती आहे. आणि साधू महात्म्यांनी सगळ्यांना बुद्धीला चालना देण्यासाठी, बुद्धीचं वैभव वाढवण्यासाठी सगळा उपाय केला. ते म्हणतात खाल्ल्या पिल्ल्याने काही फायदा होणार नाही. शेतावर राहणाऱ्या लोकांना विचारा. त्या शेतावर निघालेला विंचू त्या भिंतीवर किंवा छतावर चालणाऱ्या पालीकडे पाहतो आणि आपली नांग टाकून पडायला लागतो. म्हणजे पालीला कोण घाबरतं? विंचू घाबरतो. का घाबरतो? तर पालताई एका फटक्यात त्याला गिळंकृत करते. त्याच पालीचा भिंतीवरून पाय सरकला की ती पाल कोण कट करून खात? कोंबडी खाते. आणि त्या कोंबडीवर कोंबडी खाणाऱ्याचा डोळा पडला तर कोण खात? विंचवाचं 1 पट विष, पालीचं 2 पट विष, कोंबडीचं 3 पट विष आणि माणसाचं एवढी विषारी आहेत कोंबडी खाणारी तरी खाता बुवा. आमच्याकडे आजोबा राहायचे आमच्या शेजारी आणि त्यांनी कोंबड्या पाळलेल्या होत्या. त्या आजोबांना आजार होता दमाचा. कसला? असे करायचे. पण टायमाने त्यांचा गेअर बदलला की आवाज बदलून जायचा. आणि तो गेअर बदलला की त्यांच्या पाडलेल्या ज्या कोंबड्या होत्या ना त्यांच्याकडे आकर्षित व्हायच्या. त्यांनी गेअर बदलवला की त्या कोंबड्यांनी तो आवाज ऐकला की ती वेधल्या जायच्या. त्यांचा आवाज कसा बदलायचा सांगतो मी तुम्हाला. कोंबड्या काय करायच्या? धावा घ्यायच्या. धावा कशासाठी? बाबांनी टाकलेलं हिरवगार गावरानी तूप खाण्यासाठी. कोण यायच्या? कोंबड्या. कोंबडे गेले की पच 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 संपून टाकायच्या. आणि त्या कोंबड्या पाहुणे खायचे. पाहुणे कोण? कोंबडी चांगली का वाईट? खाणाऱ्यांसाठी विचारतो. कोंबडी काय खाते हे तिला माहित नाही. जो प्राणी मी काय खातोय त्याची त्याला अक्कल नाही, तर कोंबडी खाणाऱ्याला अक्कल तरी येईल कुठून? येणार नाही. म्हणून आपण सगळं त्याग करायचा. सब कुछ छोडो हरिनाम जोडो. काय करायचं? हरिनामासाठी तुमचा आपला जन्म आहे. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. या सगळ्या बाधिका बाद करून आपल्याला फक्त नामाविषयी अंतःकरणामध्ये धारण करायचं आहे. आणि ते नाम तुम्ही म्हणाल कधी घ्यावं? कधी? रांता हरी, भांडता हरी, कांडता हरी, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला. असे जनाबाई महाराज शेवटच्या चरणात
विठोमयाची जणी मी 14 लोकांचं कुटुंब आणि त्या 14 लोकांच्या कुटुंबाची सेवा करत असताना, दडण करत असताना, कांडण करत असताना नाम विठोबाचे खरे सुलभ आहे, सोपं आहे. पण विठोबाच्या नामा वाचून दुसरा विचार करू नका. तुम्ही म्हणाल विठ्ठल विठ्ठल बोलू, एवढ्याने भागणार नाही. कारण बोलणं आणि करणं याच्यातलंही अंतर आहे. तुम्ही एखाद्या कागदावर मेनू येतो तुमच्याकडे, हॉटेलमध्ये गेला म्हणजे मेनूची चिठ्ठी येते नाही का, तो मेनू पाठ करत बसता का मागवता? नाही ना, पाठ करत बसा. पाठ करत बसल्याने ऑर्डर पूर्ण होणार नाही, पोट भरणार नाही. तद्वत नुसतं बोलून चालून हा परमार्थ होणार नाही, त्याला कृतीमध्ये आणावं लागेल. तैसे संत जगी क्रिया करूनी दावी ती अंगी. त्या क्रियात्मक भावाने परमार्थ करायचं शिका आणि तो परमार्थ अगदी सोपा आहे. कुठे जावं लागत नाही, रानात नाही, वनात नाही, तपश्चर्येसाठी नाही, घरच्या घरी ठाईच बैसुनी करा एक चित्त. आवडी अनंत अडवावा. अनंताला अडवण्यासाठी सुलभ आणि सोपं असलेलं नाम संतांकडे आजही उपलब्ध आहे. बाजार बसव्यांकडे भेटणार नाही. आणि बाजार बसव्यांच्या नादी लागू नका. संतांच्या रीतीचा विचार करा, संतांच्या मार्गस्थ चला. कोणाच्याही कानफुक्यांच्या नादी लागू नका. कानफुक्यांच्या नादी लागलात तर स्वतःचंही वाटोळं होईल आणि जगाचं सुद्धा वाटोळं होईल. म्हणून कोणाच्या नादी लागून मालिके व्यतिरिक्त साधूला बोलू नका. कारण मालिकेचा जो विचार आहे, परंपरागत ज्ञानाचा जो विचार आहे, तोच बिंबवण्यासाठी हेची करणे आम्हा काम. बीज वाढवावे नाम. नामाचा विचार वाढवण्यासाठी, जगत कल्याणासाठी साधूंचं ब्रीद आहे. त्या मालिकेचा विचार करा. हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामाई बंडोबाबा केरोबा बाबा श्रीपाद बाबा सद्गुरू आई साहेब अशा मालिकेतील महान संतांचे तुम्ही आपण पाईक बना आणि पाईक बनून आपल्या अंतकरणामध्ये विशालतेने माझ्या परमात्म्याला धारण करा. हेच मला या ठिकाणी सांगणे आहे. जास्त काही बोलणे नाही. ज्या संतांनी याचा अंगीकार केला त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर काही चुकीचं असेल, अभद्र असेल, माझ्या प्रकृतीचा आणि वाणीचा दोष आहे. चांगलं असेल, आपल्या अंतकरणाला रुचेल बिंबेल असं काही असेल, ते माझ्या सद्गुरुनाथांचं आहे, पांडुरंग परमात्म्यांचं आहे. त्याचा अंगीकार करा. आमच्याकडे रीत आहे, त्या रीतीचं अवलोकन करा. कारण बडबड बडबड पोथी वाचल्याने घडणार नाही. भटभट भटभट जत्रा फिरून मात्र ते घडणार नाही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम तत्वदर्शिनः. तत्वदर्शी संतांकडे जा. त्यांना आपल्या जीवनाचं सार काय करता येईल त्याबद्दल प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नातून आपल्याला त्या ज्ञानाचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा. जास्त बोलणे नाही. 8 दिवस अजून आपल्याला काढायचे आहेत. आजच जर जास्त टाइम लावला तर उद्या मंडप खाली नाही का. म्हणून आज बोनी नदीने बुवा, आणि बोनीच्या दिवशी जास्त बोलावं लागत नाही. तरी मी अर्धा तास घ्यावी ना, नाही असो ठीक आहे. कारण न थांबता वाणी विसवेना कोठे अंगी सरसे करती जना. आपण जसे झालो तसं जगाला करण्याचा प्रयत्न साधूंचा असतो. आपण सारिके करीती तात्काळ
नाही काळ वेळ तया लागी या अन्वयी न्यायाने वाणी बोलली. त्या वाणीचा आपण सदुपयोग करा. तिला विकसित करण्यासाठी साधूंचं ब्रीद धारण करा. एवढं या ठिकाणी मानतो. या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि समस्त गावकऱ्यांनी मला पामर जीवाला इथपर्यंत बोलवलं. त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद मानतो. टाळकरी मंडळींनी वागून घेतलं, त्यांचेही धन्यवाद मानतो. आपल्या पेटी मास्तर मृदंगमणी यांनी सुद्धा सांभाळून घेतलं. वेडवाकडं का होईना मला सांभाळलं. आणि श्रोतृ वर्गाने एका विशेषत्वाने मला ग्रहण केलं, याच्याबद्दल त्यांचंही खूप धन्यवाद मानतो. आणि चित्रीकरण करणाऱ्या महात्म्यांनी जसंच्या तसं हुबेहूब चित्र काढून घेतलं, त्यांचेही धन्यवाद. साऊंड सिस्टमवाल्यांनी सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कंजूशी न करता मोठ्या प्रेरणेदायक मात्र आवाज दिला, त्यांचेही धन्यवाद. आणि हा उपक्रम असाच चंद्र सूर्य तारांगणे आहेत तोपर्यंत अविरत चालू राहू अशी माझी परमात्म्यांकडे प्रार्थना करतो. कार्यकर्त्यांना माझा परमात्मा उदंड आयुष्य देवो, त्यांच्या अंतकरणामध्ये नामाचा विचार ठसो आणि नामधारकांच्या कीर्तनाचा त्यांनी आश्रय केला जावो अशी मात्र विशेष परमात्म्यांकडे अर्जी करतो. आणि झालेली सेवा तुम्हा संतांच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी, विश्वव्यापक परमात्म्यांच्या चरणी समर्पित करतो. जय विठ्ठल. विठ्ठल जय विठ्ठल.